वर्सेस विनर अशी मॅच होणार आहे, त्यामुळे खेळणे संघ आपण पुढे जाऊ नका ही तुम्हाला विनंती. मॅच ऑन होते. पंचांनी ग्रीन सिग्नल दिले. टॉस जिंकल्यानंतर टीम कोपरा पहिल्यांदा फिल्डिंग करेल. अंश 11 DCC कोपरा त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये जय वागेश्वर किरवली अशी लढत. किरवली संघाचे ओपनिंग ब्लास्टर्स हे दोन्ही आता रणांगणामध्ये आलेले आहेत, ज्यामध्ये सलामीवीर तेजस पाटील, रोशन पाटील ॲज अ ओपनर म्हणून आणि कोपरा टीम कडून पहिले षटक घेऊन रोहित कोळी. पहिलाच बॉल अटॅकिंग लेंथ अँड लाईन पकडण्याचा प्रयत्न. संभ्रमात टाकणारी गोलंदाजी रोहित कोळी यांना आपण पाहतोय. कित्येक वर्ष आपल्या संघासाठी नेतृत्व करतायत. खूप चांगली कारकीर्द कोपरा गावासाठी ज्या खेळाडूने दिली, एक ग्रेट ऑलराऊंडर ते रोहित कोळी. पहिला बॉल खूप चांगला आणि प्रभावित. नेक्स्ट बॉल ओव्हर पिच आणि सरळ पाठवलाय प्रेक्षक दीर्घामध्ये. प्रेक्षकांना सलामी देणारा षटकार. तेजस पाटील पहिला बॉल आक्रमक झाला, थोडीशी शहानिशा केली, ओळखलं गती, त्यामध्ये स्विंग, त्यामध्ये टप्पा आणि षटकार त्यावर ठोकलाय. टेनिस क्रिकेटचं हे हंगाम अगदी फार मोठे राहणार आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा आता हळूहळू सुरू झालेत आणि भरपूर मोठे हंगाम आहे, त्यामुळं प्रत्येक खेळाडूनं स्वतःशीच निश्चय केला पाहिजे. वर्क हार्ड, मी भरपूर सराव करेन, भरपूर मेहनत घेईन, क्रिकेटचा चांगला अभ्यास करेन आणि गुणवत्ता जी माझ्यामध्ये ठासून भरली ती माझ्या खेळानं सादर करेन, कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लाईन चेक करावी लागेल. पंचांना वाईट आहेत आमच्याकडे. व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त रन याही बॉलवर. सचिन कडू याला आपण पाहतोय, जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. चांगला बॉल, अगदी परफेक्ट डिलिव्हरी. जिथे रिलीज करायचं होतं अगोदरच मनामध्ये ठाम निश्चय होता की यॉर्कर लेंथवर रिलीज करायचा बॉल आणि अगदी तिथेच परफेक्ट डिलिव्हरी. वाईट नंतर ही सिंगल येते. धावसंख्या फळकावर अगदी 8 धावा. किरवळी संघ सध्या मैदानात खेळतो, याच गावावरून आमचे स्कोर आहे. अगदी गुलशन जे स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. एक चांगली लढत आहे. पॉवर प्ले फर्स्ट, पहिलं पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे. लेग साईडला टार्गेट करायचं होतं. पुन्हा एकदा पंच वळतायत आमच्याकडे. आणखी एक स्क्वेअर, आणखी एक वाईट आणि या क्षणाला एक बायची देखील आली. अशा 2 रन. हॅलो 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 10 ऑन बोर्ड. 10 लागलेत. चांगली सुरुवात टीम किरवलीकडून. बाउन्सर अटेम्प्ट केला. लेग स्विंगर बॉल होता, परंतु व्हाईट बॉल पंचांनी सांगितल्याचं कारण लेग स्विंगर रिलीज केला आणि ऑलरेडी ऑप्शनच्या खूप बाहेर बॉल रिलीज झाला होता, डिलिव्हर्ड झाला होता. शॉर्ट लेंथ होती, त्या कारणास्तव भरपूर दूर गेला हा बॉल. 3 वाईट ओव्हरमध्ये आलेत. स्क्वेअर कटचा निर्धार होता. पाठीमागे पाहिलाय ऑन द स्टंप थ्रो. या संधी असतात तुमच्याकडे, छोटे छोटे संधी जेव्हा तुम्ही फुल मध्ये कन्वर्ट करता तुम्ही, तेव्हा यशस्वी होता. आणि अगदी तिथे फिल्डर थोडस वेळ प्रतीक्षा, काही भरपूर वेळ घेतला थ्रो करण्यासाठी. सिंगल. धावसंख्येचं टोटल 12 वर पोहोचलंय. एक चांगली लढत आहे. हळूहळू दिशा दर्शक राहिलाय स्कोरबोर्ड. स्लोअर बनवता इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग कव्हर आहे. बॉल चालला डीप कव्हरला, चौकार.
चला दोन्ही टीम आपले 12वे आतापर्यंत आलेले नाही आहेत प्लीज. लेग साइडला अगदी बघायचं आहे, लेग स्टंपवर ऑन द स्टंप थ्रो, परंतु बघायचं आहे हिटिंग मिसिंग झाले, लेग्स बाईज च्या स्वरूपाने रन आलेले आहे. पहिले षटक P1 चं पॉवर प्ले फर्स्ट जे आता समाप्त झाल्याने या पहिल्या ओव्हरमध्ये टोटल बोर्डवर लागलेत एकूण 17 रन. बिनबाद बॅटिंग करणारा जय वागेश्वर किरवली. ऑर्गनायझर कमिटीची एक स्ट्रिक्टली नियमावली आहे. संघ वर्तमान लढत सुरू असताना आमच्या समालोचन कक्षमध्ये दोन्ही संघाचा एक 12वा अर्थात प्रतिनिधी ते राखीव प्रतिनिधी पाहिजे. दोन्ही संघांचा प्रतिनिधी नाही आहे. किरवली आणि कोपरा दोन्ही संघांना इथे दंडित केलेलं आहे, कारण प्रत्येक संघासाठी नियमावली असणार आहे. आमच्या संयोजन समितीने इथे किरवली क्रिकेट संघाला 2 धावाने दंडित केलेलं आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अंश 11 कोपरा क्रिकेट संघाला सुद्धा इथे दंडित केलेलं आहे. या षटक संपलं, परंतु ट्रॅक शूज मध्ये पाहिजे राखीव खेळाडू, अन्यथा नसेल तरी दंडित केले जाईल. चला मॅच कडे आता आपण कॉन्सन्ट्रेट करूया. पहिलं षटक P1 चं पॉवर प्लेचं जे 17 धावांचं राहिलं. रोहित कोहली पहिला बॉल फार इफेक्टिव्ह होता, परंतु त्याच्या नंतर गोलंदाजी करत असताना अगदी रन खर्च झाल्या. जिनीत पवार एक चांगला ऑलराऊंडर जो आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. जेव्हा जेव्हा कोपरा संघ मैदानामध्ये उतरतो आम्हाला आठवण होते आमचे मित्र ज्यांच्यावर कालाने झडप घातली, कैलासवासी अजय वर्तेकर यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. जिनीत स्क्वेअर साठी बॅकफुट पंच करायचं होतं, परंतु बॅट बॉल मध्ये कॉन्टॅक्ट नाहीये, त्या कारणास्तव डॉट बॉल. निर्धाव चेंडूची ते सांगता मागील षटकाची काहीशी अशीच सुरुवात झाली होती डॉट बॉलनं, परंतु त्याच्यानंतर भरपूर रन बरसल्या आणि आता अगदी मैदानामध्ये तशीच काही सुरुवात झालेली आहे. पहिली मॅच 52 धावा या कमी पडल्या मैदानामध्ये असंच म्हणावं लागेल, कारण चांगली बॅटिंग खेळणी टीमने केली. रन चेस करत असताना या मॅच मध्ये किती रन उभारेल. टॉस हरल्यानंतर ज्या फटक्यासाठी मागील बॉलवर तळमळ सुरू होती, फायनली तो आला इनफिल्डच्या वरून डीप पॉइंटला चौकार. वन 21 लागलेत बोर्डवर. डान्सिंग डाऊन द विकेट तो पुढे सरसावले. मागील जो चपल यष्टीरक्षकाच्या पाठीमागे फिल्डर होता अगदी फर्स्ट स्लिप मध्ये त्याचं अगदी प्रेझन्स ऑफ पॉइंट तयार होता खरं तर हा चेंडू अडवण्यासाठी. डॉट बॉल आलेला आहे. मागे 3 बॉल मध्ये 2 डॉट 1 4. काहीशा प्रमाणात धावांना अंकुश लावण्याचा प्रयत्न सुरू आहे अगदी कोपराकडून देखील, परंतु बघायचं आहे सलामीची जोडी सुरक्षित आहे. स्लोअर विनिंग सिंगर फसवले खरं तर, अगदी गती काढून घेतली. मान्यवरांचा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत केले जात आहे. तलोजे मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ पाटील साहेब यांचं आगमन होत आहे. पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये इथे स्वागत होत आहे. स्वागत आहे संतोष शेठ पाटील आपलं. ओटूर वैभव बोपी मान्यवरांचं हार्दिक स्वागत. फटका तर चांगला होता, परंतु फील्ड निवडली. फील्डर डाऊन द बॉल, झेल तिथे डिप्लाय. यश काय करणं, फलंदाज बाद.
चौकार. उत्तम कामगिरी सध्या साकारली. धावसंख्येचं टोटल 21, लॉस ऑफ 1 विकेट, ज्यामध्ये रोशन पाटीलची विकेट, ज्यानं लगातार अगदी बघितलं 2 निर्धाव चेंडू खेळ, परंतु 2 चौकारी ठोकले होते. 8 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. नवीन बॅटर मैदानात मंगेश पाटील मैदानामध्ये आलाय. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळ. बॉल सारा डीप मध्ये लॉंग ऑफ कडे. चांगली फिल्डिंग नाही झाली जिथे गरज होती टीमला. आला हा मिसफिल्डचा चौकार. पुढल्यानं थोडीशी गडबड केली. अंतिम बॉलवर त्यावर आलाय चौकार आणि त्यानंतर 2ही पॉवर प्ले आता संपुष्टात आलेत. पहिला 12 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते टोटल 17, कोणती विकेट आली नव्हती. आणि त्याच्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आलेत 8, 1 विकेट अशी टोटल बोर्डवर धावा लागलेत. 25, 25 एक गड्याच्या मूव बदल्यात. इथे वैभव आपण पाहतो व्यासपीठावर आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे, तलोजे मजकूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती विजयश्रीताई संतोष पाटील तलोज मजकूर यांच्या वतीने प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी स्पर्धेला पुरस्कृत केल्याबद्दल आमचे आई गावदेवी क्रिकेट संघ, जय भोलेनाथ क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पिसारवे यांच्या वतीने तलोज मजकूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती विजयश्रीताई संतोष पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आता फिल्डिंग डिपार्टमेंट सजवलं जाईल. 5 फिल्डर आता सर्कलच्या रिंगणाच्या बाहेर बघायला मिळतील, अगदी बॉडी लगत. आणि ज्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलेले अक्षय पाटील, सज्ज झालाय. पहिलाच बॉल अगदी आउटसाइड द ऑफ स्टंप्स. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केला. अतिरिक्त रन या चेंडूवर सोडली जाईल. सांगी कोठ्यामध्ये 26. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. मैदानात अगदी 5 षटकांची प्रत्येकी लढत पहिल्या फेरीतील. यानंतर विनर वर्सेस विनर अशी एक चांगली लढत, परंतु बघायचं तिथपर्यंत कोण पोहोचेल. अगदी उडाल्या बॉलला इनसाइड आउट केला. बॉल हवे तरंग द फिल्डर डाऊन द बॉल. यश पुन्हा एकदा दुसरा झेल यश कड्याने. याही वेळ तरी चूक केलेली नाही. आणखीन एक विकेट. पुढे बाद झालाय. दुसरा धक्का अगदी बॅटिंग करणारा जय वागेश्वर किरवली टीमला. तेजस पाटील जे सलामीवर होते, एक षटकार ठोकलाय. दोन्ही ओपनर्स ज्यांना 8-8 धावांचं वैयक्तिक योगदान दिलंय. मंगेश पाटील आणि आदर्श पाटील जो नवीन बॅटर मैदानामध्ये आलेला आहे, चांगली साथ निभावावी लागेल. मिडल ऑर्डर मध्ये आता संघाला बॅलन्स करणं जिथे गरजेचं आहे. कारण म्हणतात ना, क्रिकेट खेळामध्ये 3 गोष्टी प्रामुख्याने असतात एका इनिंग मध्ये. तुमचा सुरुवात, तुमची मध्यांतर आणि तुमचा एंडिंग. या तिन्ही गोष्टी तुमच्या दृष्टिकोनातून चांगल्या झाल्या तर तुम्ही चांगल्या रन अथवा कमी रन या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. पुन्हा एकदा क्रॉस पॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्रिकेट खेळ आपण टेनिस क्रिकेटमध्ये एक गोष्ट फायनली नोटीस करतो की मॅक्झिमम क्रिकेटर अक्रॉस द बॅटने क्रिकेट खेळतात. समोर डाऊन द ग्राउंड, इनसाइड आउट, ऑफ साइडला टार्गेट करणारे फार कमी क्रिकेटर असतात. आणि कधी कधी ऑप्शनच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड झाला तर अक्रॉस द लाईन जाणं, अर्थात डॉट बॉल खेळणं
असंच काही समीकरण जुळताना मागील बॉलवर तेच झालंय. अक्षय पाटील शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सांगत असताना मागील बॉल अगदी फार वेगाने डिलिव्हरी केला आणि आता लगेच त्याच्या पाठोपाठ स्लोअर पण केलं आणि परिणामी लगातार 2 डॉट बॉल. यालाच क्रिकेट खेळामध्ये म्हणतात चेंज ऑफ स्पेस, गती परिवर्तन, आणि अगदी थांबवलंय. मागील ओव्हरच्या लास्ट बॉलवर चौकार आला तोही मिसफिल्डचा आणि त्याच्यानंतर मोठे फटके थांबलेत. लोअर फुट टॉस खेळायचं होतं, लेग साईडला बॉल आले समोर, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण झाली. सिंगल्स मिळालेल्या बॉलवर धाबांची इन्व्हेस्टमेंट करावीच लागेल. टीम जय वागेश्वर किरवलीला 1-2 मोठे फटक्यांची गरज भासेल, कारण जर इथून 55-60 रन तुम्ही केला नाही तर कमी टार्गेट सेट होईल. त्यामुळं आत्ताच थोडे हालचाली मैदानामध्ये करावे लागतील, कारण बॉलिंग फार सुंदर केली टीम कोपऱ्यानं. पहिलं ओव्हर जरी मागे आलं असलं तरी चांगली बॉलिंग. आणखी एक स्लोअर वन लेग ब्रेकचा वापर झालाय. चांगली बॉलिंग. पहिला ओव्हर जो डिलिव्हर झाला थोडा चिंतेमध्ये दिसला टीम कोपरा, आणि त्याच्यानंतर अगदी जुनीत पवारचं गुड कमबॅक, धावानं अंकुश लावलं. जिथे 17चं करंट रन रेट होतं ते जवळपास 12.5 वर आणलं, आणि आता या ओव्हरमध्ये अक्षय पाटीलनं रन रेट अजून लो केलंय. त्यामुळे बॅटिंग करणारा किरवली संघ थोडे पिछाडीवर पडतोय रन्स इन्व्हेस्टमेंट करत असताना. टॉप एज लागले, विकेट किपरच्या वरून गेला बॉल पाठीमागे, लेग स्लिप, चांगली फिल्डिंग, चांगलं कव्हर केलं बॉलला. 1च रन या बॉलवर मिळेल. षटक संपलंय मैदानामध्ये. या ओव्हरमध्ये अक्षय पाटील ज्यानं टोटल रन दिला 3 आणि 1 विकेट. गुड बॉलिंग, आणि अशा रीतीनं 3 षटकं संपलेत. बोर्ड पण लागलेत 28 रन 2 खेळाडू बाद. करावं लागेल. आगरी कोहली खऱ्या अर्थाने बघा, संगीत आणि आगरी समाजाबद्दल आपल्या वैभव एकच म्हटलं जातं की या भूतलावर 71% पाणी आणि 29% जमीन आहे. 29% जमिनीवर राहणारा वाघ, या वाघाच्या जबड्यात हात घालणं सोपं आहे, परंतु अरबी समुद्रात राहून शार्कच्या जबड्यात हात घालण्याची ताकद ज्या समाजामध्ये आहे त्या समाजाला म्हणतात आगरी समाज. आणि आगरी समाजाची ओळख आहे लोकनेते दिबा पाटील साहेब. O2 वैभव भोपी. क्या बात आहे महागुरु. रन झालेत 28. आगरी समाज, आपण जुनी लोक म्हणतात ना की मराठी माणूस आपला आगरी माणूस आहे, जो एखाद्यावर जीव लावे त्याला सर्वस्व देईल, परंतु जर त्याच्या वाकड्यात कोणी घुसलं तर जीव घ्यायलाही कमी नाही. हा आपला समाज आहे. 3 ओव्हर संपलेत, 28 रन बोर्डवर लागलेत. पहिलं मी पुन्हा एकदा उल्लेख करेन याच गोष्टीचा, सध्या जे बिल्डिंग्स आहेत त्या अगदी लो होत आहेत स्कोरिंग ग्राफ्सवर, कारण अगदी भूमिती तुम्ही आम्ही शिकलो, जे ग्राफ्स आपण काढले आता थोडेसे डाऊन होत आहेत. पहिलं षटक 17 धावांचं, त्याच्यानंतर 8 आणि त्याच्यानंतर 3. अर्थातच ॲव्हरेज पहिल्या ओव्हरमध्ये 17, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12.5 आणि आता 9.5च्या आसपास. समोर डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये जायचं होतं, फटका फसलाय, झेल टीपला जाईल, महत्वाची विकेट. आणखीन एक धक्का. नुकताच मंगेश पाटील मैदानातून बाहेर झालेत. डीजे मास्टरचं आम्ही खरं तर अभिनंदन करू.
आभार मानू. खूप चांगलं योगदान, खूप चांगली साऊंड सिस्टम, उत्तम क्वालिटी आणि क्लिअरिटी सोबत. आणि तेवढंच आमचं फॉर्च्युन इव्हेंट्स, चांगले अंपायर्स पॅनल, आमचे गुणलेखक, कॉमेंटेटर, ऑफिशियल्स, सर्व काही सुस्वच्छ नियोजितबद्ध ही स्पर्धा आपण अनुभवतोय. मंडप डेकोरेटर्स देखील आम्ही तेवढी स्तुती करू. उत्तम क्वालिटी त्यांनी दाखवली. व्हाईट बॉलचा इशारा मंच आम्हाला करतायत. सुरुवात झाली आहे या ओव्हरची विकेटनं, परंतु जिनित पवार पुन्हा एकदा वैयक्तिक त्याचा हा दुसरा स्पेल आणि सागिक चौथं षटक आहे. 29वा बोर्डवर आहेत, परंतु या इनिंगचा हा 5वा अवांतर चेंडू होता, अर्थात 5वा व्हाईट बॉल. टोटल 7 रन एक्स्ट्रा आहेत या इनिंग मध्ये, याची चर्चा होती. जिनित पवार पुन्हा एकदा तयार आहेत. फटका अगदी हवेत खेळत उडवल्या बॉलला, चाललाय बॉल दूर बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन सीमा पार, षटकार. आमचे समालोचक वैभव भोपी हरिग्राम, तर एक बाजूला साऊंड सिस्टीम वैभव म्हात्रे पिसारबे, मंडप डेकोरेशनचे मालक वैभव. उत्तम साऊंड सिस्टीम, कौतुक करावे लागेल. नक्कीच ओ टू सर, वैभव. प्रभावित करणार आमचे डीजे ऑपरेटिंग आणि त्यांची उत्तम क्वालिटी. बाकी बॉलवर षटकार आलाय. जिनित पवार आक्रमण केलंय त्याच्यावर. ओ ग्रेट डिलिव्हरी, हाफ व्हॉली खेळण्याचा प्रयत्न होता. बघायचं हा बॉल अगदी निर्धावाला, अगदी जड मध्ये हा चेंडू. 35 वर सध्या संघाची धावसंख्येची वाटचाल झालेली आहे. मागील जो षटकार आला तो फार बेनिफिट धावसंख्येचा डाऊन होत होत्या, धावसंख्येला आला जो घातला होता, अगदी त्याला नवीन पाजर फुटावी असाच काही षटकार होता. आणि लगेचच जिनित पवारचा यॉर्कर आलाय. शॉर्ट लेन होती, वर खेळत टॉप एज लागले, नाही झेलवर पोहोचता आलं फिल्डरला. 1 रन कंप्लीट होते. आविष्कार पाटील च्या खात्यामध्ये सिंगल जोडली जाईल, तो वैयक्तिक पोहोचलाय 7 वर. सांघिक टोटल बॅटिंग करणारा किरवली संघ पोहोचलाय 36. मजा येईल या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघ तेवढेच ताकदवर आहेत. त्यामुळे एक चांगलं बॅटल अगदी रंगेल मैदानामध्ये, यात मात्र शंका नाही. जिनित पवार फुल टॉस होता, पाठवलाय डीप मिड विकेट, अगदी गॅप शॉट मापून तोडून लगावलेला फटका, षटकार. लोकनेती अगदी दिबा पाटील साहेबांचं गीत तुम्ही ऐकलत. आणखी एकदा खूप चांगला फटका कॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, विराट कोहलीची आठवण होईल इतका सुंदर फटका, चौकार. अठरा रन आले त्या ओव्हरमध्ये आणि टोटल झाले 46 धावा या फलकावर लागले. बॅटिंग करणारा जय वागेश्वर किरवली वसूल केले ते रन. पहिल्या ओव्हरमध्ये 17, त्याच्यानंतर 2 ओव्हर बॉलिंग करणारा कोपरा संघाने आपल्या नावी केले आणि त्याच्यानंतर पुन्हा येतं ही ओव्हर अगदी किरवली टीम आपल्या नावी केले. 18 रन यामध्ये वसूल केलेत. अशा टोटल आतापर्यंत 4 ओव्हर नंतर 46 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यात. अंतिम षटक कोण डिलिव्हरी करेल याची चर्चा सुरू होती. एक शॉर्ट एस्टिमेटिंग इथे घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये डिसाइड करण्यात आले शेवटचं षटक कोण फेकेल बघायचं आहे. अंतिम स्लॉग ओव्हर यश कोळी
ज्या अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे. चांगली बॅटिंग आदर्श पाटील आणि आविष्कार पाटील मध्ये. हे पाटील बंधू आदर्श वैयक्तिक खेळ आतापर्यंत आपण बघितलं त्याने 11 धावांचं योगदान दिलंय, ज्यामध्ये 5 बॉल त्याने फेस केलेत. आविष्कार पाटीलनं 3 बॉल मध्ये 7 धावांचं योगदान, त्यामध्ये 1 षटकार. चांगलं पार्टनरशिप बिल्ड होते चौथ्या विकेटसाठी. अंतिमचे शेवटचे 6 बॉल डेथ ओव्हर बघायचं आहे. हाणामारी करण्याचा प्रयत्न होईल यात मात्र शंकाच नाही, परंतु यश कोहली देखील स्वतःला किती सिद्ध करतील हे बघायचंय. सर्व क्रीडा रसिकांच्या नजरा अंतिम ओव्हर या पहिल्या सत्रातील. पहिला बॉल वेगवान बॉल, टॅपिंग क्रिकेट. टॅप केल्या बॉलला समोर चाललाय, लॉंग ऑन कडे फिल्डर होते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातातून निसटलाय. थ्रो चांगला होता, परंतु कलेक्शन चांगले केले पंचांना थोडस डाऊट्स आहे. सॉफ्ट सिग्नल आउट. आणि बघायचं आहे थर्ड अंपायर कडे रेफर केलं जाते. पहिला DRS मला वाटतं टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये आजच्या दिवसातील. चला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे राकेश पाटील, ज्यांच्या वतीने नेट सेवा सुद्धा उपलब्ध झालेली आहे. आणि राकेशने इथे रेड सिग्नल दिलेला आहे. फलंदाज OUT. सांघिक यश. सांघिक यश खरं तर जनित सो लॉंग ऑनला आपण बघितला थोडीशी मिसफील्ड झाली होती. कधी कधी चुका फायद्याच्या असतात असं म्हटलं जातं, आणि जणू काही तसंच घडलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये आकाश पाटील आलाय. पुढे समोर खेळ लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे ओलपीच केला आणि त्याचा परिणाम होता षटकार. 6 रन. थँक्यू डीजे. सुंदर संघ विजयश्रीताई पाटील, ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच संतोष शेठ पाटील यांच्या सौभाग्यवती विजयश्रीताईंचा आम्ही आभार व्यक्त करू. सर्वच्या सर्व ट्रॉफ्या त्यांनी पुरस्कृत केलेल्या आहेत, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन. आविष्कार पाटील शॉर्ट लेन होती, हुक करायचं होतं या बॉलला. लेग अंपायर सिग्नल. अतिरिक्त बाउन्स यामध्ये आढळलाय, त्याला दिले त्याने व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग. कारण प्रत्येकी 6 चेंडूमध्ये अर्थातच 1 ओव्हर मध्ये तुम्ही एकच बाउन्स अलाउड असतो तुम्हाला, आणि ती मुभा आता संपली. त्यामुळे थोडीशी फुलर लेन अथवा गुड लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट लेन जी डेड लाईन सडेल सोडून दिल्या बॉलला. पुन्हा एकदा पण चवळत आहेत. आणखीन एक वाईट, आणखीन एक अवांतर. स्कोरर आम्हाला सांगतायत गुलशन की 7 व्हाईट बॉल, 1 बाईज, 1 लेग बाईज, टोटल 9 धावा एक्स्ट्रा आहेत या इनिंग मध्ये. आणि रन चेस करत असताना याच एक्स्ट्रा धावा टोचतात जेव्हा भरपूर रन बनतात. यश कोहली उंच गेला बॉल हवेमध्ये. मिसामिंग फिल्डर डाऊन द बॉल. अतुल पाटील, अक्षय पाटील, कोणती चूक झालेली नाहीये. आणखीन एक विकेट. आविष्कार पाटील ची खेळी संपुष्टात. मैदानातून बाहेर आकाश पाटील अगदी, आणि त्याच्यानंतर नवीन बॅटर जो आता स्ट्रायकर एंड कडे चाललाय विघ्नेश पाटील 7व्या क्रमांकावर.
शेवटचं षटक आहे, अगदी काही चेंडू शिल्लक राहिलेत. 50 जरूर कंप्लीट झाली आहे, परंतु अजूनही काही धावांच्या प्रतीक्षेमध्ये जय बागेश्वर किरवली. परंतु कोपरा संघ कुठपर्यंत थांबे येणार काळ वेळ जरूर सांगे. काही बॉल शिल्लक आहेत या इनिंगचे. बाउन्सर अटेम्प्ट केलाय, वर गेला बॉल, पाठलाग सुरू होईल. भरपूर दूर चालला फिल्डर पासून, नाही थांबू शकले या बॉलला. रन मिळतील 4 चौकार. एकोणसाठ रन बनलेत. 59 ऑन अ बोर्ड. यश कोळी अंतिम ओव्हर मध्ये थोडस महागडा. यश कोळी फुल टॉस होता हा बॉल, गॅप मधून चालला पॉइंट कडे. पाठलाग सुरू झाला. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, कारण मैदान तेवढं सुंदर आहे. आणि याही बॉलवर आणखीन एक चौकार. इथे सन्मान आविक शेठ मादे यांच्या शुभ हस्ते केले जाईल. या आविक शेठ या, रमेश शेठ आपण या त्यांच्या समवेत. कारण त्यांच्या सौभाग्यवती विजयश्रीताई पाटील माजी सरपंच तलोज मजकूर यांच्या वतीने प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. एस के पाटील तलोज मजकूर दादा आपले स्वागत आहे. थांबा डीजे. सन्माननीय संतोष पाटील माजी सरपंच तलोजा मजकूर यांच्या वतीने प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत करण्यात आलेली आहे. दादा मनपूर्वक आभार. एस के पाटील या. एस के पाटील यांचा यथोचित सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केले जाईल. या रमेश शेट्टी आपण आपल्या शुभ हस्ते एस के पाटील तलोजा मजकूर यांचा आपण सन्मान करावं. वारकरी संप्रदायाचे एक व्यक्तिमत्व आहे की वारकरी संप्रदायाचा संस्कारदीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवणारे भक्तिमय ज्यांचं अंतःकरण आहे आणि उर्वरित आयुष्य यापुढील पांडुरंगाचरणी समर्पित केलेलं आहे. यानंतर गोल्डमॅन प्रमोद शेठ पाटील. या गोल्डमॅन प्रमोद शेठ पाटील पाऊस खऱ्या अर्थाने एक दमदार व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजासारखं मन आणि मनासारखा राजा. या माधव शेठ माद्रे या आपल्या शुभ हस्ते. या रमेश शेठ या. रमेश शेठ या. सन्माननीय उद्योजक रमेश शेठ म्हात्रे साहेब आणि महादेव शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते गोल्डमॅन आदरणीय प्रमोद शेठ पाटील यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे. सलामीर जोडी अंश 11 कोपरा मैदानामध्ये दाखल कराय. आतिश कोहली तरगर या. आतिश दादा आपला सन्मान केला जाईल. राकेश पाटील यांचे खास ते परम मित्र आहेत. आतिश यांचा यथोचित सन्मान केला जाईल. आमचे मधुकर केनी यांचं कौतुक करावे लागेल, चांगलं योगदान आहे. या
अतिशय येतोचे सन्मान इथे केला जाईल. नवनाथ शेठ या. नवनाथ आपल्या शुभ हस्ते नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आतिश कोहली साहेब यांचा सन्मान केला जाईल. आणि धनाजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. धनाजी मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आतिश कोहली यांचा येतोची सन्मान या स्पर्धेला आम्हाला या स्पर्धेसाठी टू व्हीलर्स बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे नवनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. आज आमचे मित्र अमोल अतुल यांचे पिताश्री सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात. साई पाटील तुमचंही स्वागत आहे. चला मैदानामध्ये खेळ स्टार्ट असेल. आता फलंदाजी करण्यासाठी अंश 11 कोपरा याचे पुरस्कर्ते आहेत महाराष्ट्र हिंद केसरी बैलाचे मालक छोटा सर्जा बैलाचे मालक आदरणीय निलेश शेठ प्रधान उद्योजक घोट आणि त्याचबरोबर खेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश शेठ माली खेळ स्टार. यापूर्वी आवाज आपण ऐकला वैभव भोपी यांचा. आता वळूया अतुल म्हात्रे जे आमचे ऑर्गनायझर कमिटी मेंबर्स आहेत त्यांच्याकडे. आमचे शशिकांत म्हात्रे ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. खूप मेहनत आहे. यापूर्वी त्यांना स्वतः पाण्याची पूर्तता करताना मैदानामध्ये बघितलं. अतुल तुमच्या कमिटीचं कौतुक करावं लागेल. चला सामना स्टार्ट. खेळ ग्रीन सिग्नल दिलेला आहे आमचे पंच कमिटी सचिन कडू यांच्या वतीने ओ टू अतुल म्हात्रे. धन्यवाद महागुरु. त्यानंतर धन्यवाद वैभव भोपी. तर या ठिकाणी सामना स्टार्ट होतोय. धावसंख्येचा विचार केला 63 बनवल्यात. 64 धावसंख्या पाठला करते. पहिला चेंडू ऑन साइडला चांगला फडका बॅट्समन दीपात रोहित कुलीच्या पाठपद डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमा पार पहिल्याच बॉलवरती चौकार. तर ह्या ठिकाणी पाहायला गेलं प्रमोशन पार्टी आणि सुमंदर संगीत आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकलं. तर पहिल्या बॉलवरती चौकार रोहित कुलच्या पाठमधनं बॉलिंग ट्रॅकवरती आविष्कार पाटील. पॉवर मध्ये पहिले षटक आक्रमकता दाखवले. आणखी एक चांगला फटका गॅप मध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. ईशान्य पंचांचा आउट ऑफ दी पार्क या बॉलवरती आलाय. षटकार ठोकला. पहिल्या बॉल चौकार ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला. त्यानंतर वाडिश लॉंगऑफच्या डोक्यावरून हा षटकार आलाय. धावसंख्येला मात्र वेगवान गतीने पुढे येण्याचा प्रयत्न करतोय. पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत पॉवर दाखवत असताना तुम्ही पाहता बॅट्समन रोहित कुलीला जी सुरुवात आहे होती सुरुवात आतापर्यंत करून दिली आहे. हा चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस लाईन आडव्या पट्ट्याने केलायचा होता. चेंडूच्या रडामध्ये चेंडू अगदी बॅटच्या रडामध्ये आला नाहीये. चेंडू बॅटचा कोणताही संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता पहिल्या 2 बॉलवरती अतिशय चांगली फलंदाजी राहिली होती रोहित कोहलीची. त्यानंतर या आत्ताच्या चेंडूवरती थोडासा चाकवा दिलाय. रोहित कोहली शांत ठेवला. डॉट बॉल आलाय. टार्गेट देखील विचार केला. भरपूर मोठा टार्गेट सेट केलाय.
त्या अनुषंगाने सुरुवात देखील चांगली हवी होती, ती सुरुवात मिळून तर दिली आहे, परंतु आता कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील दाखवतोय गोलंदाज आविष्कार पाटील मैदानावरती. डॉट चेंडू आलाय, पुढचा चेंडू ऑन साईडला पुन्हा खाली क्षेत्र निवडलाय. खराब लाईन तुम्ही पाहताय, शॉर्ट लाईन निरोधीला हुक करत असताना अतिशय चांगला फटका रोहित कुलच्या पॅटमधनं हा दुसरा चौकार होतोय. पाहायला मिळत नाही या, कारण की मागच्या वेळचा विचार केला अगदी अखूट टाईपमध्ये शॉर्ट लाईन डिलिव्हरी सहजरित्या गॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केला रोहित कुलीनं. प्रमोद शेठ पाटील गोल्डमॅन यांच्या वतीने स्पर्धेला 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे आणि आविक शेठ महादेव पिसारवे यांच्या वतीने सुद्धा 5,000 रुपयाचं सहकार्य आहे. ओव्हर पिच होता आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूमध्ये एक्झिक्यूट गॅप मध्ये शतरषका चकवा देतो. पहिल्या टप्प्यावरती फरार चेंडू जातोय, आणखी एक चौकार रोहित कोहली ऑन अ फायर. त्या अनुषंगाने सुरुवात देखील दमदार झाली आहे, कारण की पाहिलं गेलं तर आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती लागले जातात. आविष्कार पाटील थोडासा मागा ठरतोय, पॉवर प्ले मध्ये थोडीशी खराब कामगिरी मला पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा ओव्हरपिच अगदी खोलात टाकला, धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट नाही आहे. आणि इथे मात्र पाहिलं गेलं तर मिळाले सिंगल शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. पहिलं पॉवर प्ले राहिलं टीम कोपरा संघाच्या नावावरती, कारण की पाहिलं गेलं तर 19 धावा, एकही गडी बाद नाही आहे. जे इकॉनॉमिकल षटक जर पाहिलं दोन्ही सत्राचा जर विचार केला, ज्यावेळेस बॅटिंग होतं किरवली संघ त्याने बनवलं पहिल्या षटकामध्ये 17 धावा, परंतु या षटकामध्ये आल्यात पहिल्याच पॉवर प्ले ओव्हरमध्ये 19 धावा. म्हणजे कुठे का होईना कोणताही संघ वरचढ करत नाही आहे, कोणालाही डोकं वरती करून देत नाही आहे. 19 धावा पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. त्याला स्पीडअप करायचं आहे टीम किरवली संघ. चला इथे अंश 11 कोपरा क्रिकेट संघ खेळतो आणि अतुल या संघाचा विचार केल्यानं रोहित कोहली फलंदाजी करतो, परंतु त्यांची सुकन्या कुमारी प्रांजल रोहित कोहली या मुलीला आम्ही नेहमी स्पर्धेत अनेक स्पर्धेत पाहतो. ज्या ज्या वेळेस कोपरा क्रिकेट संघा समेवे जर सामने बघायला आली प्रांजल की प्रत्येक अनेक वेळा संघाने ट्रॉफी उचललेली आपण बघितलेली आहे आणि ती सुकन्या कोपरा क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून प्रांजल नक्की ठरलेली आहे. ओ टू अतुल. तर 19 पहिल्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं पॉवर प्ले षटक तुम्ही पाहताय ते म्हणजेच मंगेश पाटील, एक अनुभवी गोलंदाज, चांगला खेळाडू आहे टीम किरवली संघाचा आणि या षटकामध्ये कमबॅक मिळवावं लागेल. जरी मोठं टार्गेट सेट केला तर देखील सुरुवात देखील तितकी दमदार मिळाली. हा चेंडू हवेमध्ये मिस्टामिन स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय. वाडी स्टॉंगॉपला तेजस त्या ठिकाणी चुकी घडत नाहीये. मोठी विकेट रोहित कोहलीला पडतावा लागेल. इट्स अ बिग विकेट. पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय गोलंदाजी करत असताना. तुम्ही पाहताय या ठिकाणी मंगेश पाटील रोहित कोहलीला तंबूचा रस्ता दाखवलाय. पाहायला गेलं तर एक मोठी विकेट मी म्हणलो तर मंगेश पाटील एक चांगला गोलंदाज, चांगला खेळाडू आहे टीम किरवली संघाचा आणि ते दाखवत असताना अगदी पहिले चेंडू ओव्हरपिच परंतु गती थोडीशी कमी होती आणि हवेमध्ये चेंडू जास्त फ्लाय झाला. त्यानंतर क्षेत्ररक्षकानं कोणतीही चुकी केली नाही आहे आणि या ठिकाणी पाहिले गेलं तर पहिला धक्का लागला आहे. अंश 11 DCC कोपरा टीमला 19 आकड्यावरती नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय पाटील येत असताना तुम्ही पाहताय. 64 धावसंख्येचा पाठलाग करतोय. सुरुवात अतिशय दमदार झाली होती परंतु एक मोठा धक्का लागलाय टीम कोपरा संघाला. रोहित कोहली परतवलं, ज्यांना पाहिलं गेलं तर 1 षटकार 3 चौकार अतिशय पहिल्या षटकामध्ये आतिषबाजी केली होती, त्या फलंदाजाला बाद केलाय आणि अक्षय पाटील
तिसऱ्या क्रमांकावरती आले आहेत मंगेश पाटीलला कमबॅक करावा लागेल. ते करत असताना पहिल्याच बॉलवरती एक मोठं यश त्यांनी मिळवलं. हा चेंडू पाहायला गेलं तर लेगस्टिकच्या भरपूर बाहेर जाते. पंच आमच्याकडे वलते इशारा करतात. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होता तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती थोडासा पाहिलं गेलं तर अतिशय चांगला होता. त्यानंतर चेंडूवरती दिशेवरती नियंत्रण नाही. एक वेग भन्नाट होता परंतु दिशेवरती नियंत्रण ठेवता आलं नाही मंगेश पाटीलला. आणि एक अवांतरची धावफलकावरती ऍड होताना तुम्ही पाहताय. अक्षय पाटील त्यानंतर जिनीत पवार या जोडीवरती आता निर्भर असेल टीम कोपरा टीमसाठी. हा चेंडूपर्यंत फटका बसला. शतरक्षक यष्टिरक्षक पुढे सरसावलाय. चुकी घडत नाहीये. आणखी एक धक्का बसला टीम DCC 80-11 कोपरा टीमला. धावफलकावर धाव आहेत 20. बॅक टू बॅक दुसरी विकेट. पवेलचा रस्ता दाखवला अक्षय पाटीलला. बॉलिंग करत असताना मंगेश पाटीलला. तिथे मितेश गायकर कोपरा आणि नरेन ठाकूर कोपरा यांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी जय भोलेनाथ क्रिकेट संघ पिसारवे यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं पिसारवे ग्रामस्थांच्या वतीने आपलं स्वागत आहे. नवीन फलंदाज जगदीश ठाकूर. पास सुरुवात चांगली झाली होती. त्यानंतर असं वाटलं संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. परंतु मंगेश पाटीलचे 2 विकेट सामन्यात पुन्हा एकदा पडताना आणतोय टीम किरवली संघाला. रोहित कोहली त्यानंतर अक्षय पाटीलशी 2 महत्वाचे फलंदाज त्यांना बाद केलेत. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं मंगेश पाटीलच्या माध्यमातून. संगणकाची भूमिका काय असतं हे सांगत असताना मंगेश पाटील मैदानावरती जरी फलंदाजीमध्ये अपयशी ठरला असं तरी देखील गोलंदाजीमध्ये 100% कमिटमेंट देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 19. त्यानंतर पाहिलं लगेच जे षटकार सुरुवात झाली 2 चेंडू 2 विकेट हॅट्रिक बॉल ती पाहते मंगेश पाटीलच्या हातामध्ये. पुन्हा एकदा पाहतोय चेंडूची लाईन पाहावी लागेल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. पुन्हा एकदा पंच इशारा करतायत. वाईटचा अवांतर धाव फलकावरती ऍड होताना तुम्ही पाहताय. जवळजवळ वेग प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये मंगेश पाटील जातोय तेव्हा मध्ये दिशेवर त्याला नियंत्रण ठेवता येत नाहीये. आणि हेच पहिलं आपण 2 अवांतरचे चेंडू या षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाले. 2 अवांतरच्या धावा 2 एक्स्ट्रा धावा फलकावरती ऍड होताना पाहिल्यात. टीमची टोटल धावसंख्या आहे ती 21. 2 फलंदाज बाद झालेत. एकंदरीत पाहिलं गेलं तर चांगलं क्रिकेट मंगेश पाटील दाखवतोय. हा चेंडू पुन्हा एकदा लेगस्टिकच्या बाहेर. सलगचा दुसरा चेंडू वाईड आहे. त्यानंतर या षटकाचा विचार केला तर तिसरा अवांतर चेंडू म्हणजे बॅटनं धावा आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळाल्या नाहीत. परंतु मंगेश पाटील स्वतः धावसंख्या बहाल करतोय विरोधी टीमला. आणि 3 एक्स्ट्रा धावा फलकावरती ऍड होताना पाहिलं आपण. अजूनही पाहिलं गेलं तर पॉलिंग ट्रॅकवर मंगेश पाटील हॅट्रिक बॉल त्याच्या हातामध्ये. परंतु हॅट्रिक संपन्न करेल का. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा आखोटा चेंडू होता. चेंडू अगदी शरीरावरती ब्रश होताना पॉपिंग करत चेंडूला पंच इशारा करतायत लेग बायचा. लेग बाय स्वरूपात 1 धाव सिलिमिटरमध्ये चेंडू फील्ड केला यष्टिरक्षकांना. तोपर्यंत अवधी होता 1 धाव घेण्याचा. एकेरी धावसंख्या टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना 23 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या. परंतु या षटकामध्ये धावसंख्येला कुठे घेणं आला घालण्याचा प्रयत्न केला. धावसंख्येला थोडा स्टॉप दिलाय. फुल स्टॉप दिलाय. ते म्हणजेच बॉलिंग करत असताना मंगेश पाटीलच्या माध्यमातून टीमचा कर्णधार आहे. पाहिलं गेलं तर सेकंड पॉवर प्ले त्याच्या माध्यमातून आत्ताला जात आहे. अकोटामध्ये चेंडू पॅटची इनसाइड आउट. फलंदाज बाद. पॅटची कडा लागली होती आणि यष्टिरक्षकानं कोणतीही चूक केली नाही. एक टिकेट बॉम्बसर अगदी वेगवान गतीचा बॉम्बसर आणि जिनीत पवारला डिलिव्हरी समज नाहीये. अगदी पॅटची कडा घेत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. तिसरा दे धक्का तुम्ही पाहता जिनीत पवार पॅक टू द पवेलियन. होते रोहित कोहलीने सुरुवात चांगली केली होती परंतु त्याला संयम राखता आला नाही खेळपट्टीवरती. त्यानंतर अक्षय पाटील 0वरती बाद. त्यानंतर जिनीत पवार देखील 0वरती बाद झाल्यात. अगदी
मंगेश पाटीलनं जो कमबॅक मिळून दिला संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवला आहे. जरी पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या असल्या तरी देखील कोणतेही न डगमगता अतिशय चांगलं सुरुवात आता मात्र संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये आणून ठेवला आहे ते मंगेश पाटीलनं. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. चेंडू पडल्यानंतर अगदी खाली राहतोय. मंगेश पाटीलचा चेंडू पाहिलं गेलं तर चेंडूमध्ये गती कमी होती. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर अगदी जमिनी समांतर राहिला परंतु त्याला बीट केलं आणि आणखी एक डॉट चेंडू. काय जबरदस्त कामगिरी राहिली मंगेश पाटीलची. चेंडू पडल्यानंतर ज्या प्रकारे गती कमी पडल्यानंतर स्विंग कट तुम्ही चेंडूमध्ये पाहताय आणि याचंच कारण फंदाला एक्झॅक्ट लाईन चेंडूची कुठे कोणत्या दिशेने चेंडू वलंग घेतोय हे पाहता येत. चेंडू कट केला कॅपमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे वेगाने देवतोय परंतु चेंडूला थांबवता आलं नाहीये कारण की आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू सरळ निघून जातो सीमा रेषा बाहेर आला हा चौकार. आला असला तरी देखील मी म्हणेन की चांगली गोलंदाजी मंगेश पाटीलची कारण की 3 विकेट त्यानं या दुसऱ्या पॉवर प्ले षटकामध्ये पटकावल्यात. एकंदरीत पाहिलं गेलं तर 8 धावा त्यामध्ये एक लेग बाय 3 एक्स्ट्रा धावा देखील होत्या अवंतरच्या. म्हणजे कुठे कोण चांगली गोलंदाजी मंगेश पाटीलने हाताळली आहे. अजूनही सामना संभाळणे 27 धावा दाफोलकावरती लागल्यात. जी सरासरी हवी आहे कोपरा टीमला ती त्यानं मी म्हणेन अतिशय चांगली पद्धतीने 2 षटकामध्ये ऐकवटल्यात 27 धावा. परंतु विकेटचा विचार केला तर विकेट अतिशय जास्त गमावल्यात. त्याचंच काय सांग थोडासा अडचणीमध्ये DCC 80 कोपरा टीम 27 धावा दाफलकावरती लागल्यात. स्विंग रन रेट चांगल्या परंतु विकेटचा विचार करावा लागेल टीम या ठिकाणी 80 DCC कोपरा टीमला. एक पार्टनरशिप एक भागीदारीची गरज आहे. हा चेंडू पॅटची कडा इनसाइड आउट. फलंदाज बाद आणखी एक देता का जगदीश ठाकूर देखील बाद होतोय. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय. 4था विकेट मैदानात बाहेर जातोय टीम DCC 80 कोपरा टीमचा. किलोड मैदानावरती थांबायला तयार नाही आहे कारण की क्रिकेटचं जर समीकरण पाहिलं प्रत्येकी बॉलवरती ती मोठा फटका खेचू शकत नाही आहे. काही चेंडूंना सन्मान देखील द्यावा लागतो परंतु असं करत असताना येणारा प्रत्येक फलंदाज अटॅकिंग क्रिकेट दाखवायच्या मॉडमध्ये आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर फलंदाज बाद झालेत. हा चेंडू देखील अगदी खाली राहिला. वेग भरपूर आहे तेजस पाटीलकडे. ऑफ स्टिकवरती चेंडूची लाईन आणि इथे मात्र बीट केलं कुणाल ठाकूरला. डॉट चेंडू आलाय. धावसंख्येला पूर्ण विराम फुल स्टॉप दिलाय ते म्हणजेच मंगेश पाटीलचे 3 विकेट. त्यानंतर तेजस पाटीलच्या पहिल्या बॉलवरती विकेट आणि हा डॉट चेंडू. आता प्रेशर पूर्णपणे असेल DCC 80 कोपरा या टीमवरती. असं वाटलं होतं की सामना संघर्षमय पाहायला मिळेल कारण की सुरुवात ज्या प्रकारे केली होती रोहित कोहलीनं. रोहित कोहली जसा बाद झाला तसं प्रेशर मी म्हणेन झेलता आलं नाहीये बाकीच्या प्लेयर्सला. आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर बॅक टू बॅक विकेट. हा चेंडू अगदी खोलात टाकलाय. 1 धाव या बॉलवरती आली आहे. टीमची टोटल धावसंख्या 28. यश कोहलीवरती जिम्मेदारी आता मात्र असेल. यश कोहलीच्या पाठपातनं एक चौकार देखील आलाय त्यामुळे यशवरती भरपूर काही आशा देखील असतील. टार्गेट जरी मोठा असलं तरी देखील त्या साथ विनंती द्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने यश कोहलीला मोठे फटके देखील खेळावे लागतील. अगदी तुम्ही पाहता जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे यांच्या माध्यमातून आयोजित केली स्पर्धा आणि स्पर्धेचा पहिला दिवस अगदी
मोठ्या ताटामाटाने स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि या स्पर्धेत दुसरा सामना तुम्ही पाहताय. पहिला सामना जिंकला ते म्हणजेच अर्नव इलेव्हन खेरणे टीमनं कुठारी संघाला परास्त केलं होतं. दुसरा सामना तुम्ही पाहताय एका बाजूला DCC अंशिलोंग कोपरा त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही पाहताय किरवली संघ. हा चेंडू अलोंग दी कार्पेट चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. फाडिश लॉंगॉनला महेश त्या ठिकाणी होत्या. पहिल्या टप्प्यात चेंडूला फील्ड केलं, फक्त सिंगल धाव्या बॉलवरती आलाय. जसं रोहित कोहली पाहतं त्यानंतर मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळाले नाही आहेत. याचंच कारण की प्रेशर आहे. विकेट देखील ते मी भरपूर लवकर गमावले आहेत. आत्तापर्यंत पाहिलं गेलं तर 4 फलंदाज बाद आहेत. त्यामध्ये प्रेशर असेल मिडल ऑर्डरच्या या फलंदाजांवरती आणि धावसंख्येला पूर्ण विराम तुम्हाला पाहायला मिळाला आहे. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 29-29. हा चेंडू आखोटामध्ये स्टवर चेंडू कॅपमध्ये फटके एक्झिक्यूट केले. शतरशेख पुढे सरसावले. चांगली फिल्डिंग मंगेश पाटील त्या ठिकाणी होत्या आणि थ्रो फेकी देखील भरपूर चांगली आली आहे. फक्त सिंगल धाव या बॉलवरती आल्या. पाहिलं गेलं तर अतिशय चांगला कमबॅक मिळवून दिला. पहिल्या षटकामध्ये आविष्कार पाटीलने 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मंगेश पाटील आणि तेजेश पाटीलची ही जबरदस्त कामगिरी आणि गोलंदाजी करत असताना जबरदस्त क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यांची गरज आहे टीम DCC अंशिलोंग कोपरा टीमला. ते मोठे फटके यश कोहलीच्या पॅटपात येतील का? हा चेंडू पॅट तर भरपूर वेगानं फिरवते परंतु चेंडू पॅटचा संपर्क होत नाही. शेवटचा बॉल फेकला डॉट. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिलं गेली तर 30 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या 19. आत्ताच्या 2 षटकांचा विचार केला तर फक्त आल्यात 11 धावा. मंगेश पाटील आणि तेजेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला भेटले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 30 धावा धावफलकावरती समीकरण जर पाहिलं गेलं आता मात्र गरज येणारे 12 चेंडू आणि 34 धावसंख्येची. धावसंख्येची 12 बॉल 34 समीकरण. जर आपण दोन्ही संघांचं आपण 3 षटकांचं इक्वेशन जर पाहिलं तर ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम किरवली संघ पहिल्या षटकामध्ये 17 धावा होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जसं जिनीत पवन षटक घातलं त्यांना 8 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा अक्षय पाटीलनं 3 धावा खर्च केल्या होत्या. आणि तेच काही समीकरण तुम्ही पाहताय कारण की पहिल्या 3 षटकामध्ये जे बॅटिंग करत होता कोपरा आणि किरवली संघ धावफलकावर धावा होत्या 32. परंतु ज्यावेळेस बॅटिंग करतोय टीम कोपरा संघ त्यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 30. म्हणजे इक्वेशन पहिलं फक्त 2 धावसंख्येने पुढे होता. वरचाल करत होता टीम किरवली संघ. परंतु ह्या ठिकाणी वेळ गेली अद्यापी आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं गेलं 12 चेंडू 34 धावसंख्येची गरज आहे. मोठे फटके खेळावं लागतील. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही करू शकते. परंतु बॉलिंग ट्रॅकवरती आला मंगेश पाटील ज्याने एकाच षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या होत्या. ओव्हर हॅट्रिक ज्याला म्हटलं होतं ती कंप्लीट केली होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले दुसरे षटक हाताळलं होतं मंगेश पाटीलनं आणि तोच मंगेश पाटील पुन्हा एकदा संघनायक आहे आणि संघनायकाने विश्वास स्वतःवरती दाखवलाय. 12 चेंडू 34 धावसंख्येची आवश्यकता. गुड लेन्स स्पॉटवर चेंडू फेकी केला आणि गुड लेन्स स्पॉटवर चेंडू टेकऑफ करत असताना सरळ रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉलची घोषणा तुम्ही पाहताय. डॉट बॉल आलाय. आता मध्ये समीकरण पाहिलं गेलं तर 11 चेंडू हातामध्ये गरज ती 34 धावसंख्येची. डॉट चेंडू जसे जसे येतील तसं मात्र प्रेशर ते DCC अंशिलोंग कोपरा संघावरती येईल. परंतु बेनिफिट असेल टीम किरवली संघासाठी जे डॉट चेंडू. हा चेंडू आखूटप्प्याचा पूल केलाय. शॉर्ट ऑन पूल अगदी सक्सेसफुल फटका. चेंडू फेकून दिला डीप विकेटच्या डोक्यावरून. इशारा करतायत षटका पाच. जसं आकोटामध्ये चेंडू मात्र आक्रमण दाखवलं ते म्हणजेच कुणाल ठाकूरनं. तर याच दरम्यान साहिल शेठ मात्र कुटारी यांचे शुभागमंत्री विनंती असेल आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. तर टीमची टोटल धावसंख्या सरकाराच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर 38 धावा 36 धावा माफ करा 36 धावा दाफलकावरती लागल्या. तर टीमची टोटल 36 समीकरण उरलं. येणार 10 चेंडू 28 धावसंख्येची गरज. हा चेंडू हिट विकेट. फलंदाज 5 पण ते इशारा करतात वाईट बॉल. परंतु हिट विकेट आली आहे ते म्हणजेच कुणाल ठाकूरनं पाहिलं गेलं तर अगदी बॅलन्स राखता आला नाही आहे आणि आपली पॅड अगदी यष्टीवरती आदळली आहे.
आणि हिट विकेट तुम्हाला पाहायला मिळाली आहे. कुणाल ठाकूर परततोय. टीमची टोटल आतामध्ये 37 धावा, परंतु हिट विकेट फलंदाज कुणाल ठाकूरला परतावं लागेल. आणि इथे मात्र पाहायला गेलं तर अर्धा संघ पवेलियनमध्ये परतला. ही 5वी विकेट ते म्हणजे ते कुणाल ठाकूर बॅक टू द पवेलियन. ट्रान्सफरचे ओनर आदरणीय साई शेठ मात्रे खुटारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. स्पर्धेकरता चंद्रकांत मात्रे यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं सहकार्य. तुमचं मनपूर्वक आभार. तर पाहिलं गेलं तर समीकरणाचा विचार केला 10-27 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन मैदानावर तुम्ही पाहताय यश गायकर. एका बाजूला यश गायकर आहे, त्याच्या समोर तुम्ही पाहताय यश कोहली. समीकरण अजून मॅच संपलेली नाही आहे. इथून मोठे फटके जर आले ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा DCC 80-11 कोपरा संघ परतावून येऊ शकेल. 10-27 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू पॅडवरती आदरलाय. पंच यांचा इशारा फलंदाज बाद. लेग बिफोर विकेट अगदी मिडल स्टंप वरती पाहायला गेलाय. 6वा धक्का टीम DCC 80-11 कोपरा टीमला. व्यासपीठावर क्रिकेटचा आनंद घेत असताना ज्यांच्या वतीने या स्पर्धेला 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेली आहे, सन्माननीय नवनाथ शेठ म्हात्रे क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नवीन फलंदाज सक्षम कोहली. अगदी मंगेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. पंजा खोललाय. 5 विकेट एका इनिंग मध्ये पटकवल्यात मंगेश पाटीलने. जबरदस्त गोलंदाजी करत असताना संघनायकाची भूमिका असते दाखवत असताना हा चेंडू पुन्हा एकदा 6वी विकेट. जबरदस्ती गोलंदाजी एकदा जोरदार टाळ्या मंगेश पाटीलसाठी होते. एकाच इनिंग मध्ये 6 विकेट आतापर्यंत पटकवल्यात मंगेश पाटीलनं. पाहिलं गेलं तर एका इनिंग मध्ये आतापर्यंत मंगेश पाटीलने 6 विकेट पटकवल्यात. असे कारणामुळे क्रिकेटमध्ये भरपूर कमी पाहायला मिळतात. पण पाहिलं गेलं तर मंगेश पाटीलनं अगदी एकाच इनिंग मध्ये 6 विकेट आणि अद्यापही जर पाहिलं गेलं 2 चेंडू शिल्लक आहेत त्या षटकातील 8-27 धावसंख्येची गरज आहे. नवीन बॅट्समन तनिष एकूण विकेट बाद जर पाहिलं गेलं तर 7 विकेट आतापर्यंत बाद झालेत. म्हणजे 7 फलंदाज बाद झाले टीम DCC 80-11 कोपरा टीमचे. त्यामध्ये एकट्या मंगेश पाटीलनं 6 विकेट पटकवल्यात. म्हणजे काय गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली आहे मंगेश पाटीलची. कॅप्टन ऑफ द टीम आणि अगदी लीड करत असताना जबरदस्त गोलंदाजी त्याच्या माध्यमातून झाली आहे. पहा अगदी स्लोवर पद्धत चेंडूची लाईन मागे ठेवण्यात आली होती. फलंदाज खूप लवकर खेळून बसलाय आणि आणखी एक डॉट चेंडू येत असताना तुम्ही पाहताय. सामना थोडासा दूर जात असताना DCC 80-11 कोपरा टीमच्या माध्यमातून, कारण की मंगेश पाटीलची भारदार गोलंदाजी तुम्ही पाहताय आणि त्याचंच कारण आहे किरवली टीम या मॅच मध्ये मजबूत स्थितीमध्ये मला पाहायला मिळाली आहे. समीकरण 7-27 धावसंख्येची गरज आहे. यश कोहली पूर्णतः नॉनस्ट्राईक एंडवरती ह्या षटकामध्ये पाहायला मिळाला. हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू आयमध्ये आहे परंतु नॉमॅन स्टँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसऱ्या धावासाठी परतलेत आणि 2 धावा या बॉलवरती मिळत आहेत. आणि अशा प्रकारे पाहिलं गेलं तर 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 4 षटकांमध्ये टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली गेली तर आपण लागल्या गेल्या दाफलगावर 39 आणि गरज येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 25 धावसंख्येची. मंगेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. एका इनिंगमध्ये 6 विकेट ज्यांना पटकवल्या. 2 षटकांचा स्पेल आपण पाहिला आणि याच्यामध्ये अतिशय भारदार कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करायची आहे. वागेश्वर 11 मंगेश पाटील
चला तेजस क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. एका बाजूला फलंदाजी करतो अंश 11 कोपरा, श्रीदत्त कोपरा अर्थात अंश म्हटलं तर त्याचे पुरस्कर्ते आहेत महाराष्ट्र हिंद केसरी छोटा सर्जा घोट. छोटा सर्जा बैलाचे मालक निलेश शेठ प्रधान घोट आणि अंश एंटरप्राइजेस सरपंच खेरणे शैलेश शेठ माली. चला अतुल, सामन्यामध्ये खऱ्या अर्थाने मंगेशचं कौतुक करावं लागेल. 6 विकेट प्राप्त केलेले आहेत 2 षटकामध्ये. तर पाहता मात्र 6-25 धावसंख्येची गरज. स्पीडअप करायची टीम वागेश्वर 11 किरोली संघ. थोडा स्पीडअप घ्या आपण. 6 बॉल 25 धावसंख्येची गरज आहे. लगेचच फील्डची रचना करायची मंगेश पाटील. अगदी पाहिलं गेलं तर मंगेश पाटीलनं संगणकाची भूमिका काय असते, कॅप्टनची भूमिका काय असते सांगत असताना संघ अगदी अडचणीमध्ये आला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर जसा दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, सेकंड पॉवर प्लेमध्ये 3 झटके त्यांनी दिलेत. रोहित कोहली, अक्षय पाटील, त्यानंतर जिनीत पवार असे 3 महत्वाचे फलंदाज बाद गेले. की ट्रम्प कार्ड होते टीम कोपरा संघाचे, त्याच फलंदाजांना बाद केलं. आणि याच्याच कारण संघ आता थोडासा मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळालाय. कारण की 6-25 समीकरण जरी मोठा असलं तरी क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. येणाऱ्या पहिल्या बॉलवरून अटॅक दाखवावा लागेल, ते म्हणजेच बॅट्समन यश कोहलीला. शपल झाले, चांगला फटका, क्षेत्ररक्षक नाही आहे खाली क्षेत्रामध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. संघर्षमय चौकार बॅट्समन यश कोहलीच्या बॅटमधून. हा चौकार आला. टीमची टोटल पुढे जात असताना 4 या अंकानं टीमची एकूण धावसंख्या 43-43. समीकरण आता मात्र बदलते. येणारा 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका जर आला या बॉलवरती तर सामन्यामध्ये चुरस संघर्ष अजूनही पाहायला मिळेल. तर पाहिलं गेलं तर 5 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मच्छिंद्र. हा चेंडू 5 सरळ बॅटने केलून काढला. क्षेत्ररक्षक येत्या चेंडूवरती एकदा कंप्लीट दुसरी धाव्यासाठी परततात आणि येत्या मात्र थ्रो फेकी थोडीशी उशिरा आणि याचंच कारण 2 धावा कंप्लीट होत आहेत. आणि आता मात्र समीकरण थोडंसं बदलतं. येणारे 4 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडूमध्ये 3 षटकार. तर याच दरम्यान आमचे मान्यवर सागर गायकर एकाडपाडा यांचं शुभ आगमन झालंय. तर आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. तर केरने संघाचे संगणक आपण उपस्थित राहायचे टॉससाठी. तसेच एकाडपाडा गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं ते म्हणजेच प्रभाकर शेठ गायकर यांचे देखील शुभागमनाला विनंती असेल. आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं देखील स्वागत असेल. तर 2 धावा सामन्यामध्ये थोडंसं दूर जात असताना टीम अंश 11 DCC कोपरा संघ. समीकरण 3 चेंडू 17 धावसंख्येची गरज आहे आणि 3 षटकार आले तर सामना जिंकू शकते टीम अंश 11 DCC कोपरा संघ मैदानावरती. 3 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आहे स्पर्धेचा नियम. हा चेंडू पाहिलं गेलं तर सामन्यावरती पकड पूर्णतः निर्माण टीम पाहिलं गेलं DCC हॅलो. तर पाहायला गेलं तर सामना आता मात्र वागेश्वर 11 किरोली टीमच्या माध्यमातून जास्त पाहायला मिळालं. कारण की उपचारिकता पूर्ण होत असताना तुम्ही पाहताय अगदी कोला टाकलाय. चेंडू मात्र येतोय सरळ गॅपमध्ये, परंतु या चौकाराला भरपूर उशीर झालाय. कारण की वागेश्वर 11 किरोली टीमनं या सामन्यावरती विजयाचा शिक्का जवळजवळ पक्का केलाय. कारण की 1 चेंडू शिल्लक आणि 13 धावसंख्येची गरज आहे. अगदी संघर्ष भरपूर चांगला होता, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडासा बॅकवरती राहिला टीम DCC अंश 11 कोपरा संघ. स्विच हिट आणि शेवटच्या बॉलवरती आला हा स्विच हिट आणि सामना इथे मध्ये जिंकला वागेश्वर 11 किरोली संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम
DCC अयनशिलम कोपरा संघ अतिशय चांगला संघर्ष अतिशय चांगला खेळ तुमचा राहिला या स्पर्धेमध्ये तर सामनाचा विजयशी तुम्ही पाहताय अतिशय चांगला खेळ राहिला वाघेश्वरी किरवली संघाच्या माध्यमातून